Hello everyone. Uh, आपण चॅप्टर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन बघून राहिलो होतो. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण युनायटेड नेशन्सची कार्यकारिणी कशी असते, त्यांची पद्धत काय आहे, त्यांची स्थापना केव्हा झाली आणि युनायटेड नेशन स्थापन करण्याच्या मागचे कारण काय होते, त्यांच्या मागे स्थापन करणारे नेमके राष्ट्र कुठले होते, कोणी पुढाकार घेतला त्याच्यामुळे युनायटेड नेशन्सची स्थापना झाली, या सगळ्या गोष्टी आपण बघून राहिलो होतो. नंतर त्याचं कार्टर कोणी लिहिलं किंवा मग त्याचं संविधान कोणी लिहिलं आणि त्याचे उद्दिष्ट काय होते, साईन कोणी कोणी केलं, फाउंडेशन डे कोणता 24 ऑक्टोबर 1945 आपण सेलिब्रेट करत असतो. मग त्यांचं पहिलं रेग्युलर सेशन 1946 मध्ये टिगरी ली यांच्या अध्यक्षतेखाली झालं. मग युनोचे कुठले प्रिन्सिपल्स आहे, मग हेडक्वार्टर कुठे आहे, युनायटेड नेशनचा फ्लॅग बघितला, असे भरपूर परमनंट मेंबर्स, त्यांचा व्हीटो पॉवर आणि इतर गोष्टी आपण बघितल्या. आणि ते बघत असताना आपण सिक्युरिटी काउन्सिल हे काय असतं, जनरल असेंब्ली कशी असते, जनरल असेंब्ली मधले मेंबर्स किती असतात, सिक्युरिटी काउन्सिल मध्ये कोण असतात, हे सगळं बघितलं. आणि इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल काय असतं तो सुद्धा बघितल्यानंतर आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस पर्यंत पोहोचलो. तुम्हाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या बाबतीतही थोडी बहुत माहिती आपण जास्त देण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्ही मागील याच्यातून MCQs काढलेले असतील, कारण की याच्यात मॅक्झिमम विचारण्याच्या मागच्या परीक्षेमध्ये एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ते फक्त मेंबर्स किती आहे सिक्युरिटी काउन्सिलचे, परमनंट मेंबर्स किती आहे, मग ते राष्ट्राला दिलेला, आफ्रो-एशियनला किती दिले आहे, लॅटिन अमेरिकेला किती दिला, असा हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते विचारू शकतात. किंवा मग तुम्हाला पहिले इंडियन जज कोण होते की त्यांना इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये अपॉइंटमेंट मिळाली, किंवा मग 5 परमनंट मेंबर्स कोण आहे. आता हा फार सोपा प्रश्न झाला. मग 6वी भाषा कुठली ऍड करण्यात आली, विच इज द 6th लँग्वेज दॅट इज ऍडेड टू द ऑफिशियल लँग्वेजेस ऑफ युनायटेड नेशन्स वगैरे असे प्रश्न विचारू शकतात. नंतर आता पुढे आपण चाललेलो आहे ट्रस्टीशिप काउन्सिल कडे. ट्रस्टीशिप काउन्सिल काय असतं, न्यूयॉर्क, त्यांचं ट्रस्टीशिप काउन्सिलचं हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे. आणि मेंबरशिप, देर आर 5 परमनंट मेंबर्स ऑफ सिक्युरिटी काउन्सिल प्लस दोज नेशन्स who administer trust territories and needed additional members to maintain an equal balance between administering and non-administrating nations. ऍडमिनिस्टरिंग आणि नॉन ऍडमिनिस्टरिंग नेशन्स जे आहे त्यांच्यामध्ये इक्वल बॅलन्स ठेवण्याचं काम ट्रस्टीशिप काउन्सिलिंग करत असते. रेग्युलर मीटिंग आर हेल्ड ट्वाइस अ इयर and decisions are made by signing a simple majority. Simple majority घेऊन त्याचा डिसिजन घेतला जाते. The Charter provides for an international trusteeship system to safeguard the interest of the inhabitants of territories that are not yet fully self-governing and which may be free there under any individual agreements. The trustee territories and a country that is entrusted with the administration of a trust territory is known as the administering country. एखाद्या राष्ट्राला तेवढ्या एरियाला ट्रस्टीला तेवढं त्यांना मेंटेन करावं लागतं. दॅट कंट्री इज कॉल्ड एज ऍडमिनिस्ट्रेटिंग कंट्री. अचिव्हमेंट्स ऑफ द ट्रस्टीशिप सिस्टम. Out of the 411 territories that were placed under the trusteeship system and administered by the USA, 10 have become independent and have joined the independent countries. 411 राष्ट्र अशा आहे की ज्यांची खूप ट्रस्टीशिप काउन्सिल कडे त्यांनी जबाबदारी दिली आहे. आणि obviously United States of America, which has a very strong economy, took the interest, and out of those 410 countries, 10 have become independent or joined the independent countries. Many of them means their problems, whatever problems they had, those problems were solved and the countries either became independent or joined any of the independent country. असं होऊ शकते का? हो, it is possible. Just like America, United States of America was only of 13 states when it was born, and gradually
It grew, and many other states or countries wanted to join these United States of America, and now they are 15 number. They have 50 states. पहिले 13 होते, आता 50 झाले. आपण फक्त विघटन बघितलं आहे, ऍडिशन बघितलेलं नाही. परंतु those developed countries, they have additions also. That is a interesting point to note down. We India after independence was divided into two, and later on it was divided. Pakistan was divided into two again, just like India and Pakistan, and later on India and Bangladesh, they were subdivided. We never had any addition, but small countries which don't think that they can run by their own, they become a state and they join any of the powerful economically strong nation, and that become a part of that particular country by becoming a state, by accepting the constitution of that particular country. द सेक्रेटरिएट, आता हे महत्वाचं. हेडक्वार्टर्स न्यूयॉर्कला आहे. मॅक्झिमम बघा तुम्ही, हेडक्वार्टर यांचे न्यूयॉर्कला आहे. फक्त इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा हेडक्वार्टर सध्या हेगला आहे. ठीक आहे. नाहीतर जनरल असेंब्ली असो किंवा सिक्युरिटी काउन्सिल असो किंवा मग ट्रस्टीशिप काउन्सिल असो किंवा मग सेक्रेटरिएट असो, यांचं तुम्हाला हेडक्वार्टर न्यूयॉर्कला सापडेल. Headed by a Secretary General who is appointed by the General Assembly on the recommendation of the Council, tenure 5 years and eligible for election after term expire. आता यांचं टेनर जे असते हे फक्त 5 वर्षाचं असतं. परंतु जरी ते 5 वर्षात असलं, बट दे आर ही इज एलिजिबल फॉर रिइलेक्शन. रिइलेक्शन म्हणजे परत इलेक्शन मध्ये हे भाग घेऊ शकतात आणि परत एक पूर्ण टेन्युअर 5 वर्षाचा ते लोक घेऊ शकतात. टेनर म्हणजे पिरियड ऑफ 5 इयर्स ओव्हर हियर. Membership consists of international civil servants who, while they belong to it, they are about 4,000 members of the Secretariat who are paid by United Nations Organization. युनोचे 4,000 मेंबर्स आहेत आणि त्यांना पेमेंट तिथनं मिळत असते. इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हंट्स असतात ते. फंक्शन, इट इज द चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ द युनायटेड नेशन हू कोऑर्डिनेट्स अँड सुपरवाइज द युनो. ठीक आहे. याचं काम आहे फक्त की सुपरवाइज करणं सगळं, कुठे काय चालू आहे. युनोचं पूर्ण जबाबदारी आजच्या तारखेला सेक्रेटरी जो असतो त्याची असतो. मग इथे दिलेलं आहे सेक्रेटरी जनरल ऑफ UN सिन्स इन्सेप्शन. इन्सेप्शन म्हणजे जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी कोण कोण राहिलेले आहेत, तर ते पूर्ण तुमची इथे लिस्ट दिलेली आहे. सगळ्यात पहिलं आहे टिग्री लिव्ह, हे नॉर्वेचे आहे. नंतर मग 1946 to 1953. नंतर मग युथांत आहे, कर्ट वाल्डमन आहे, झॅवियर पेरिस आहे. बन की मून हे 2007 पर्यंत, म्हणजे तिथे टिल डेट दिलेलं आहे. परंतु टिल डेट म्हणजे 2007 नाही, तर बन की मून हे 2016 पर्यंत राहिलेले आहे. ठीक आहे. 2007 नंतर परत इलेक्शनही झालं होतं आणि मग तेव्हाही 1 जानेवारी 2007 पासून तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत बन की मून होते. नंतर मग 1 जानेवारी 2017 पासून आतापर्यंत अँटोनियो, लिहून घ्या हे नाव, अँटोनियो गटेरस. अँटोनियो गटेरस नावाचे जे पोर्चुगल, त्यांचं कंट्री आहे पोर्चुगल, आणि 1 जानेवारी 2017 पासून त्यांचं अपॉइंटमेंट झालेलं आहे. नाव परत लक्षात घ्या. त्यांच्या खालीच बन की मून जर तिथे लिहिलेलं असेल त्याच्या खाली लिहून घ्या अँटोनियो गटेरस. ANTONIO GUTERRES, कदाचित GUTERRES. सो अँटोनियो गटेरस पोर्चुगल म्हणजे नॅशनॅलिटी आहे त्यांची, आणि 1 जानेवारी 2017 पासून ते युनोचे सेक्रेटरी आहे. तुम्हाला जर काही डाऊट आला तर यू कॅन गो टू गुगल अँड यू कॅन आस्क, दे विल डेफिनेटली हेल्प यू.
सम स्पेशलाइज्ड एजन्सीज ऑफ युनायटेड नेशन्स. आता युनायटेड नेशनची काही काही स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत, त्यापैकी युनिसेफ हे 1946 मध्ये स्थापित झालेलं. तर यांचं काम काय आहे? टू प्रोव्हाइड असिस्टन्स अँड डेव्हलपमेंट. युनिसेफचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. आता त्याच्यातूनच तुम्हाला बोध झाला असेल की नेमकं युनिसेफचं काम काय. ठीक आहे. चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजे काय? टू प्रोव्हाइड असिस्टन्स ऑन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज एम्ड ॲट इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ फॉर चिल्ड्रन अँड मदर इन डेव्हलपिंग कंट्रीज. आता जे प्रगतीशील राष्ट्र असतात, त्या प्रगतीशील राष्ट्रामध्ये लेकरांच्या आणि आयांकडे कधी कधी दुर्लक्ष होतं. युनिसेफचं काम आहे की यांना न्यूट्रिशन देणे. आणि युनिसेफला हे मान्य करतात की जर मुलं, येणारी भावी पिढी जर व्यवस्थित राहिली तर ते राष्ट्र कधीही सुख समाधानाने नांदू शकतं आणि शांती सगळीकडे बहाल होईल. नंतर मग इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असो किंवा फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असो, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असो, यांचे अब्रिव्हिएशन ILO, FAQ, युनेस्को वगैरे दिलेले आहे. डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट तुमच्या लक्षात घ्यावं लागेल, कारण की परीक्षेमध्ये हेच विचारतात. आणि हेडक्वार्टर सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल किंवा ILOचं हेडक्वार्टर जिनेवा आहे, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं रोम, युनेस्कोचं पॅरिस, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आता सगळीकडे याचीच चर्चा चालू आहे. WHO तोच सांगतो मास्क लावा, तोच सांगतो सॅनिटायझर वापरा. कोरोना व्हायरसच्या बाबतीत जे काही अपडेट्स आज आपल्याला मिळतात आहे पूर्ण जगातल्या, भारताच्या तर आपले आयुष मंत्रालय आहेच, परंतु पूर्ण जगातले जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात आहे आणि या व्हायरसला कसं फाईट करायचं याच्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सध्या हा WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा आहे. आणि 1948 मध्ये याची स्थापना झाली, जिनेवामध्ये याचं हेडक्वार्टर. नंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 मध्ये जिनेवामध्ये त्याचं ऑफिस आहे. नंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचं सुद्धा 1945 मध्ये स्थापना झाली वॉशिंग्टन मध्ये. आणि इंटरनॅशनल बँक ऑफ रेकग्नायझेशन अँड डेव्हलपमेंट और वर्ल्ड बँक, ही आपण नेहमी सगळे जे अप्रगत राष्ट्र आहे ते नेहमी इथेच लोन मागत असतात. ह्या वर्ल्ड बँकमुळे सुद्धा भारताला सुद्धा भरपूरसे लोन मिळालेले आहे. म्हणजे राष्ट्र सुद्धा लोन घेतं आणि ते लोन त्यांना फेडावं लागतं विथ इन्स्टॉलमेंट्स. अँड these are some of the things which we have to keep in mind. And this World Bank is established at Washington, and General Agreement and Tariff and Trade, that is also in Geneva, established in 1948. So हे झाले some of the agencies of United Nations. आता achievements काय? Achievement of United Nations are more and of greater importance than those of League of Nations. League of Nations पेक्षा भरपूरसे चांगले achievements आहे. It could prevail upon the Soviet Union to withdraw troops from Iran and secure the withdrawal of British and French troops from Syria and Lebanon. It successfully interfered in international conflicts and brought about a ceasefire. Similarly, it asked for ceasefire in Kashmir. काश्मीर मध्ये सुद्धा यांनी सीजफायर केलेला आहे. भारतामध्ये सीजफायर म्हणजे शांती बहाल करणे, युद्ध थांबवणे. It sent its army and combined forces of 10 nations to end the war in Korea. ते 10 राष्ट्रांची मिळून जी सैन्य होती ती कोरियामध्ये पाठवली आणि तिथलं युद्ध थांबवलं. It forced the British and French troops to withdraw from the Suez Canal at the time of Suez Crisis. ब्रिटिश आणि फ्रान्सचे जे सैन्य होते, जेव्हा जे कोणाच्या देवाला ऐकत नव्हते, द्वितीय महायुद्धापर्यंत त्यांचं राज्य चालायचं, त्यांना सुद्धा त्यांनी वापस पाठवलं. These are only a few examples of United Nations. आणि असे भरपूरसे उदाहरणं त्यांनी आणखी दाखवलेले आहे. पण फेलियर्स मध्ये League of Nations also has failed in the case of superpowers. It failed to check the critical situation arising out of the Cold War. कोल्ड वॉर, अमेरिकेचं आणि रशियाचं जे युद्ध आहे ते आजच्या तारखेला चायनानं चालवलेली त्याची हुकुमशाही. चायना म्हणतोय तसंच, कधी अमेरिकेचा आरोप आहे की चायना म्हणतोय तसंच तो ऐकतोय. अशा भरपूरशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे युनायटेड नेशन्सचे थोडं फेल्युअर सुद्धा आहे. आजच्या तारखेला तुम्हाला अपडेट्स वाचणं तर फार आवश्यक आहेच, परंतु या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या पुस्तकात दिलेल्या सर्व तारखा, सर्व हेडक्वार्टर, सगळे मेंबर्स किती कोणाचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करा. याच्यावर आपण लवकरात लवकर टेस्ट सुद्धा घेऊ ऑनलाईन, आणि ती सगळ्यांनी द्यावी आणि कंपल्सरी सगळ्यांना ती द्यावी लागणार आहे.
तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट चॅप्टरसाठी. थँक्यू व्हेरी मच.